सद्गुरु महाराज की जय। अत्रि ऋषि अनसुया माता की जय। आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ बाळगिरी महाराज की जय। ज्ञान प्रकाश बाळ क्रीडा अध्याय क्रमांक 2 ऐकूया। आनंदाय नमो नमः, आनंदाय नमो नमः, दिगंबराय नमो नमः। श्रोते व्हावे सावधान, करावे आता एकाग्रमन। ऐकता दिगंबर वचन, ज्ञान प्राप्त होतसे। शब्द आणि सामान्य ज्ञान, अपरोक्षे विशेष जान। याच परते पर ज्ञान, निरालंब अलक्ष्यपय। सदा ज्ञानी याचा करता, तू होसी दिगंबर दाता। द्वादश मंडळाचे परतात, नांदसी तू अक्षयी। सप्त ज्ञान तुझ पासोन, जानशी तू तयाची खुण। तुझ जाणेल ऐसा कवन, नाही उरला त्रैलोक्य माझी। तू निर्विकार निर्गुण, कैसा झालासे सगुण। हे करावे मज निरोपण, दिगंबर महाराजा। कोठे आसे तुझे स्थान, कैसे आला मृत्यू लोका कारण। हे सांगावे आता खून, मज दासा प्रति दयाळा। वक्ता से आपण, श्रोता से राजा दलाधन। सांगतो मी पूर्वीपासून, एकाग्र मन करावे। 60 सहस्र वर्ष अनुष्ठान करीते, झाले दोघे जन। आकाशवाणी अलक्ष्य पदावून, झाली आज्ञा अविनाशी। अनंत ब्रह्मांडे उल्लंघोन, द्वादश मंडळाचा केवा कवन। अनंत सूर्य मागे सारून, आलोत या कारणे पै। क्षीरसागर महासुंदर, आणि कैलास शिखर। शुद्ध वैकुंठ मनोहर, सत्य लोक ब्रह्म्याचे। स्वर्गलोक ओलांगून, पाहिले गणाचे भुवन। अष्टदेव योनीचे स्थान, कर्मभूमीसी आलोपे। कर्मभूमी माझी भक्त कवन, तयाचे सांगा नामाभिधान। ज्या स्थळी धन्य ते भक्त पूर्ण, या कर्मभूमी केवरी। आत्री अनुसया पुण्य पवित्र, ते जानती सकळ सूत्र। तेने उद्धारिले कुळ गोत्र, दिगंबर नामस्मरणाचे। तया निमित्ते झालो सगुण, दाविली आनंदाची खून। राहिलो मी पुत्र होऊन, चहुयुगान प्रति जानी जे। तया क्षीरसागरी भुवनी, कैसा आले महामुनी। ते सांगा आम्हाला गुणी, परात पर देवाधिदेवा। संन्यास ग्रहण वेश घेऊनी, टाकलो क्षीरसागर भुवनी। नारायण शुद्धवाणी, मुखी बोलत असो। दलादन मने दयाळा,
सरवाऊनी आगळा, तुझी कवन जाणे लीळा, नाही उरला त्रिभुवना माझी. तू निर्विकार निरामये, नमन माझे दत्तात्रया. निर्गुण स्वरूप स्वामी या, जगद्गुरु दातारा हो. अवधूत दिगंबर तुझस्तवी, अवधूत दिगंबर तुझस्तविती हरिहर. ब्रह्मादिकान कळे पार, तुमचे स्वरूपाचा हो. आगोचर झाला त्रिभुवना, निर्गुण रूप आले गुणा. तुझा अंत न कळे कवना, किमर्थ काय जाणे. आकारिले स्वरूपासी, तू परात्पर अविनाशी. परब्रह्म ऋषिकेशी, सद्गुरु राया स्वामिया. त्रिगुणरहित परती, आनंद नामी ज्याची वसती. कवन जाणे तुझी गती, नाही उरला त्रिभुवनी. मायातीत तू निर्गुण, महिमान कळे पुराणा. शिनले महासमर्थे जान, तुझा अंत पाहताची. भ्रमित वेद शास्त्र श्रुती, तेही थकीत कुंठित, तेही थकीत नेनती. कुंठित झाली तयाची मती, तुझा अंत कळेची ना. उद्धरावे जड जीव, अंतरी धरोनी लाघव. असावा तुमचे चरणी भाव, हेची मागणे तुम्हाशी. सगुण रूप साकारो, न वेदिले निज भक्त ज्ञानी. आता न्यावे उद्धरोनी, स्वामी मज दासा प्रती. धन्य धन्य ते योगेश्वरा, महापुण्यवंत ऋषीश्वरा. तयासी वस्तू परात परा, प्राप्त झाली असे पै. सकळा वरिष्ठ आत्री मुनी, तयाची पतिव्रता कामिनी. दुसरी नाही त्रिभुवनी, ते आत्री ऋषीची कांता. ते आदिमाया होये जान, अनुसया नामाभिधान. जीचे वर्णिती सकळ गुण, महासमर्थ साधू पै. 60 सहस्र वर्ष पर्यंत ऋषी अनुष्ठान करीत. निराश्रय भक्ती आचरित, तो अत्री मुनी हो. तो अत्री महामुनी हो. गृहस्थश्रमी अनुदिनी, नित्य आनंद स्मरण मनी. निर्गुण स्वरूप लागुनी, अखंड ध्यान लागले. धन्य ते अनुसया जननी, महासती ते ऋषी पत्नी. परी होऊन दिसत्वा हानी, अनुसया माता पै. दत्तात्रय राहे मुक्ती पुरीसी, कोरी भूमिकाश्रम. जिचे वसे संसारी सती, दक्षे पतीच्या शब्दासी मानितसे. आला जो अतिथी तयाश्रम, हारे दे भोजन
माऊली रिद्धी सिद्धी जिचे गृही विलासती कामिकाया बाहुली भागीरथी यमुना सरस्वती तिघी त्या राबती सुंदरी लोकाचे मळभर घेऊन शिरी जांजावती अंतरी तेव्हा त्या सती दर्शने उद्धरती होती दिव्ये सोज्वळा तेजस्वी तरुणी भवाद्वी हरणी महाजगी काळा ऐसी ते ऋषी पत्नी जान सती ते त्या आश्रमी होवसे जिचे हो पतीचे व्रतासी दुसरी भूमंडळासी नसे भूते सर्व सामान जीवन सकळे आश्चर्यमानी मना तिचे वृत्त पाहावयासी मुनी तो निर्गुण आला गुना तप जप तप अनुष्ठानी भेटीन होय मोक्षे दानी निज ध्यास अंतकरणी दोघांच्या थोर लागला सिनले ऋषी साधू संत परी नेणती हो अंत दिगांबर वाचून हित जीवाचे न होय कदापि भक्ती भाव शुद्ध पाही आवचिता तेथे राही दिगांबरा वाचून सोयी नाही जीवित्वाची आदिशक्ती मूळ माया आवतरली अनुसया उद्धारिले निज भक्त ज्ञानिया महाजननी सर्वत्राची धन्य ते सती मृत्युभूमी प्राणी तरती तिचे नामी ते थोरसे पराक्रमी ऋषी कुळी जन्मली हो आढळ सुकृत जिचे पदरी कळे ना ब्रह्मदिकासी थोरी नित्य आनंद नाम उच्चारी ते अनुसया माता वर्णिता शिनले चारी वेद षडशास्त्रे नेणती भेद पुराणे करती विवाद तयाचे एकमत नाही पतिव्रता भूमीवरी अढळ जिचा न कळे कवना खेळ ते आदिमाया आसे दयाळ सर्व जगत्रयाची जननी आदिमाया होऊन विख्यात अविनाश स्वरूपासी ध्यात मनोनी अवतरले गुरु समर्थ सत्वरतीची अग्रोहासी द्वादश मंडळ उल्लंघोन तो आला असे महामुनी मने राहिरो अनुसयास्यानी एकनिष्ठ मनोनिया होऊनी मग तो दिगांबर रूपे चातुर्मासासी हो एवोनी शिर सागरी येती उभा नारायण शब्द हो धावुनी तव विष्णु वंदुनी तया पूजा विधी मांडिली आज्ञा काय करा मला तरी तुम्ही ते म्या शिरी वंदिली बोले तो येती राज ऐक सखया चातुर्मासासी हो कर्मावातव आश्रमी मनी आसा भावार्थ मजत
की हो. ऐकुनी तव लक्ष्मी दचकली नारायण स्वामिया. नाही हे अति ते घडेन मजला सेवेसी चुकोनिया. क्षीरसागरी वस्ती करी लक्ष्मी अंगे पाये चुरी. तेथील कळा कुसुरी अनुभवा विजान तसे. जयासी असे अनुभव तो जाणे क्षीरसागरीचा भाव. नाही तरी अहं भाव काये वाया धावनिया. शेषशायी सार्वभौम महाद्विष्णु जयाचे नाम. तेथील न कळेची वरण अनुभवा वाचोनिया. दश अवताराचा चालक तो हा त्रिभुवनाचा नायक. परी न कळेची कौतुक तया दिगंबराचे हो. ते सर्व सुखाचा आगर तेथे आला दिगंबर. परात पर परमेश्वर साक्षात दिसतसे. क्षीरसागरी उभा दिगंबर त्याचे तेजाचा न कळे पार. पाहता शिनले ते चतुर शक्ती महद्विष्णूची. दिगंबरासी पाहून निरंतर आली नारायणाजवळ सत्वर. स्वरूपाचे वर्तमान सुंदर सांगत से नारायणाशी. तेव्हा बोले नारायण ऐक लक्ष्मी माझे वचन. जावे अनन्ये भावे शरण वेगेत या तितासी. धन्य स्वामी जगत जीवन तयासी कैसे जावे शरण. स्वरूप निर्विकार निर्गुण महातेजाचे पै. स्वरूप महादीर्घ जान सर्वा घटी दिसे पूर्ण. सर्वा घटी दिसे पूर्ण कोणी नाही उरले स्थान तयाचे स्वरूपा पुढे. जरी म्हणावे आहे लहान तरी दीर्घ दिसतसे आपण. जरी म्हणावे रोड निर्वाण तरी स्थूळ अवघड त्याचे. दुरोनी दिसतसे शीतळ जवळ गेली निघती ज्वाळ. तेज महा उग्र दिसे सबळ ते नेत्री समावे ना हो. नेत्र झाले दीप्तायमान मनोनी तुम्हा केले निवेदन. सेवा न घडे आम्हाकडून तया अतिथाची जाण. मग उभयता दोघे जण 1.25 लक्ष परिवार बोलून. पूजा करीती समस्त मिळून दिगंबराची तय वेळी. स्वामी चरणाची सेवा चोरी मग मिरवू कायमी थोरी. आम्हा सारखी अधिकारी नाही या त्रिभुवना माझी. प्रश्न ऐकताची श्रवणी निघे मग तो मोक्षदायनी. तेव्हा चालिला तेथोनी स्वामी दत्त दिगंबर. ऐसे उत्तर ऐकताची मुनी तो फिरोनिया चालिला. कैलास शिखरी येती मग उभा नारायण बोलिला. ऐकोनी तव शंकरू धरी करी
हरी दिगांबरू पूजिला आज्ञा काय करा तुम्ही मुनिवरा शब्देची गौरविला बोले तो येती राज ऐक सख या चातुर्मासा मज एकासनी बैसने मम पूजा आम्हासी तो स्थापियेला ज्याचे ते उपचार साहित्य कळा खुनेची जानोनिया जेते ठाई मम राहणे म्हणून शंभू तुझी आलया मग बोलता झाला त्रिनयन पार्वती ऐक माझे वचन अतितासी जावे तू शरण अनन्य भावे करोनिया जे मागेल ते द्यावे तयाला जे मागेल ते द्यावे तयाला गुण तयाचे संतोष करावे मन ऐसा बोले त्रिनयन तया पार्वतीशी जाना ऐकोनी त्रिनयनाचे वचन पार्वती गेली शरण दिगांबरासी अवलोकून थोर चिंता प्राप्त झाली जयाचे स्वरूप विशाळ लेखिता न पुरती तिन्ही ताळ ऐसे रूप दिसतसे प्रबळ तया दिगांबराचे हो तया स्वरूपासी पाहून आली माघारे फिरून सांगितले वर्तमान सदाशिवा जवळी पै स्वरूप पामाहा तेजमय तेजयमान माझे कैसे होईल दर्शन स्वामी चलावे आपण समस्त जन मिळोनिया कैलास शिखर सुंदर तेथे आला परात्पर आवडीने पूजा करी शंकर सकळ दैवत मिळोनिया जप तप करावे जया लागून तोची हा निर्विकार निर्गुण आला निमित्ताचे कारण या कैलास शिखरी इच्छा मात्रे भूगोळ रचिला अंत न कळे त्रिगुणात्मकाला विघ्न दिसतसे पार्वतीला मने आगटित कैसे झाले तेव्हा ते परब्रह्म न्याहाळी दुःखी झाली से वेल्हाळी ऐशन झाले कवने काळी या कैलास शिखरावरी कोठोनी येती आला कैसा संकटाचा घालितसे फासा मोडू पाहे पतिवर्त धर्माचा ठसा काय सांगावे या लागी स्वामी माझा भोहा झाला तोही दर्शने करून मोहिला जनी आता तया मुनीला शंभू अवशे म्हणेल त्रिभुवनात आम्ही पतिव्रता सेवेसी चूक कैसी करू आता हा जन्म जात से वृथा पतीच्या वृत्ता वाचोनिया मग थोर कोणाशी म्हणती ऐसा मनी विचार करती मनोनवी नवी पार्वती दिगांबराला गुणिया ऐकोनी तव अंबिका दचकली हे विघ्नाले मला सेवेसी चूक कैसी करू शिव पूजे मनोनिया प्रेरिला
ऐशी ऐसा वृत्तीशी ओळखोनी मुनी तो वैकुंठी उभा दिशे भिक्षा शब्द ऐकर माझा सहपती धावून आला असे वंधुनी येती राज पदकमळी पूजोनी आज्ञा पुसे चित्ती काय तुझे सांग मुनिवरा कोठून आले असे बोले तो येती राज ऐक सखया चातुर्मासाशी मला एके ठाईच कर म्हणे न फिरणे अनेक कोणी स्थळा ऐकोनी तव लक्ष्मी मुनीशी ते कंपोनी बोले कशी स्वामी हे न घडे परंतु मजला आज्ञा किता मानसी पाताळी बळीचे घरी सेवा वृत्ती जाणून या राहणे तुझे कोण करील पालन उर्वे ऐसे मनी पाहणे ऐसे ऐकता उत्तर मजतो निगे जगदोद्धार चालीला से परात पर तेथोनी यात यावेळी वैकुंठासी सोडोनिया परतुनी आला विद्यार्था गृह्या बोले तो मुनी शब्द मंजुळ मुखे भिक्षेशी आलो पहा सावित्री तव धावनी येती पदी वंदोनी आज्ञा कीजे चातुर्मास तुझे गृही करमिन मी जानोनी भिक्षा दिजे सावित्री तव बोलली मुनिवरा सेवेची योगे मार्ग नोहे ब्रह्म तो तपसाधने बैसुनिया सेवेसी अंतरतो हो ऐकोने मुनी चालीला परतोनी आला मूर्तू भूमिके आत्रीचे तव आश्रमी येती उभा दिगांबरू कौतुके तेजस्वी तरुणात्मक दिसे जसा बालार्क उभासे बोले तो मंजूळ शब्द तो मुनी कसा भिक्षेशी आलासे ऐकुनी सती बोलली मुनिवरा भिक्षा कशी मागता आज्ञा हे मुखी बोलणे तव रुचे अंतरी चिंतिता चातुर्मास करमावा मुनी मनो आले तुझे मुनी म्हणे आलो तुझे आश्रमा बैसोनियाती आदरे पूजितसे आत्मस्वरूपी कर्मा त्यागोनी ब्रह्म भावना भ्रमित जो भक्ती स्वरूपी सदा हे भिक्षा मम अंतरी पतिवृते बोले मुनी एकदा ऐकता तयाचे उत्तर बोलती झाली सुंदर स्वामी माझा स्वामी माझा स्वामी आपण भावे स्थिर कृपा करावी लंकावरी चातुर्मासासी क्रमना करा सुखी राहावे मुनिवरा दुर्बळाचे स्थळ पवित्र करा समर्थ स्वामी अशक्त दुर्बळ जान आहो आम्ही सेवाहीन परी लागले असे ध्यान तुमची या चरणाचे आवडी मनाचा असे ठेवा तुमचा समागम व्हावा
देह हाची झीज व्हावा अविनाशाचे पायी. मग दिधले करतळासन वरी बसले जगजीवन धरोनी स्वरूप सगुण निमित्ते अनुसयेच्या. जे जे इच्छा करी आपण ते ऋषी देती आणून पूर्ण झाले अनुष्ठान करतळी संपुष्टीचे. 16 उपचार पूर्ण पूजा घडली उभयताला गुण मग होते झाले प्रसन्न श्री दिगंबर प्रभू. निर्गुण तो झाला सगुण आला अनंत ब्रह्मांड उल्लंघून. 12 मंडळाचा केवा कोण तो या दिगंबरा पुढे. श्रोते वक्ते ऐकती गुण नित्य करीती स्तोत्र पठन तयाचे करी समाधान स्वतः सिद्ध दिगंबरो. ऐकावे सिद्धांत वचन श्रोता वक्ता होये ज्ञान परात पर ज्ञानाची खून. लाभे दिगंबर प्रसादे दत्त प्रभू दत्तात्रय समर्थ तयाचे आगमन पदार्थ ते सांगितले यथार्थ श्रोतिया भक्ता लागी. इति परसिद्धांत प्रबोध श्री दत्तात्रय दलादन संवाद ज्ञान प्रकाश पूर्ण आनंद सांगितला द्वितीय अध्याय. प्रसंग 2 संपूर्ण शुभम भवतु. अध्याय 2 समाप्त. सद्गुरु महाराज की जय. अत्रि ऋषि अनुसया माता की जय. आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. सद्गुरु समर्थ बाळगिरी महाराज की जय. सर्व गुरुकोरील भक्तांना आनंद देव दत्त, आनंद देव दत्त, आनंद देव दत्त.